हे चिदान दे ग देवा, हे चिदान दे ग देवा, हे चिदान दे ग देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी, हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, आवडी, गुण गाईन आवडी, ना लागे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, देई सदा, संत संग देई सदा, देई सदा, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी, हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी, तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, तुका मने गर्भवासी, सुखे गाला वे आम्हासी, सुखे घाला वे आम्हासी, गुण गाई न आवडी, आवडी, गुण गाई न आवडी, हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी,
गुण गाई न आवडी गुण गाई न आवडी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. कीर्तनकाराकडे हे सर्व गायनाचे गुण असणं फार महत्वाचं असतं. कीर्तनकाराला कुठलीही चाल कुठेही म्हणता आली पाहिजे, तरच तो कीर्तनकार श्रेष्ठ होऊ शकतो. अन्यथा कीर्तन पडल्याशिवाय राहत. आणि मी काय म्हणतो, कशाला गायकावर अवलंबून राहत आहे? प्रमाण वगैरे तुमचीच म्हणायची हो, ध्यानात आलं का? मी पकवाज गळ्यात अडकवून कीर्तन केलेला माणूस आहे. टाळकरी फक्त एक होता, लक्षात ठेवा. भरपूर समाज पुढं होता. बरं, गायनाचार्य आणि मृदंगाचार्य काय यांच्या देणगीवरनं काहीतरी वाद झाला असेल. मावळमध्ये माझं कीर्तन होतं बरं का. हे साधारण 2005-06ची गोष्ट मी सांगतो. त्यावेळेला म्हणलं समाजाला काळजी करू नका, म्हणलं मी ऑलराऊंड माणूस आहे. पकवाज गळ्यात अडकवला, लक्षात ठेवा. विना त्याच्यावरती ठेवला आणि पकवाज वाजवून स्वतः गायन करून कीर्तन केलेला माणूस आहे. ध्यानात आलं. गायनाचार्यच नाही, पकवाजवालाच नाही. हरिनामाला मनुष्य ऑलराऊंड लागतो. ध्यानात आलं. कीर्तन म्हणलं कीर्तन, प्रवचन म्हणलं प्रवचन, संगीत म्हणलं संगीत. आणि तुम्हाला मी एक सांगू का, संगीत ही आत्म्याची वाच आहे बरं का, लक्षात ठेवा. आत्मा जर तुमच्याकडे असेल तर त्या आत्म्याला वाचा ही असलीच पाहिजे. हे संगीत त्याच्या जोडीला असलंच पाहिजे, तरच तुम्ही या जगामध्ये टिकाव धरू शकता. हे सर्व माझ्या नवीन कीर्तनकारांना हात जोडून विनंती, बाळांनो, सर्व गुण संपन्न व्हा. एखाद्या सप्त्यामध्ये गेल्यानंतर तिथे जिथे कमी तिथे आम्ही ही म्हणण्याची अवस्था आपली असली पाहिजे. कुठेही उभा करा, कसंही फेका, मांजरासारखं जमिनीवर पडताना 4 पायावरच पडणार. मांजराला तुम्ही कसंही फेका बघा हवेत. परमार्थामधल्या व्यक्तीनं असं असणं आवश्यक आहे. शिकण्याचा प्रयत्न करा. अशक्य कुठलीच गोष्ट नाही. मी सांगू का माझ्या भाषेमध्ये, इम्पॉसिबल इज द वर्ड फाउंड इन द डिक्शनरी ऑफ अ फुल. म्हणजे अशक्य हा शब्द मूर्खांच्या यादीत, मूर्खांच्या शब्दकोशातील शब्द आहे. आपण कोण आहे ते ज्याचं त्याने ठरवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.